ये देखो मुल्क मराठों का, ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पत्थर पे आग लगी थी, आज हर पत्थर एक शोला है। बोली हर हर महादेव की, यहाँ बच्चा बच्चा बोला है। बोलो भारत माता की, संतोष लाड की। सर मैं बोलना नहीं चाहता था, सिर्फ आपको सुनने के लिए आया था, मगर बार बार मेरा भाग्य बदल के इधर आ जाता स्टेज पे। सिर्फ आज 4 लोगों का हम भाषण रखे थे। मराठीतूनच बोलतो, अरे बाबा मराठीतूनच बोलतो। लाड साहेब म्हणजे आमचे लाडके बंधू आहेत आणि आपल्या लाडक्या बंधूला बघण्यासाठी ह्या सर्व लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे। साहेब मी सांगितलं होतं प्रदीप, अनिल आणि अमरला, बाबांनो तुम्ही जे स्टेज मारतोय ते स्टेजच्या बाहेर लोक उभारलेले आहेत। अजो कम से कम नौबत पासून 7 किलोमीटर अजून ट्रॅफिक जाम झालेली आहे। अजून लोक टोळक्याने येत आहेत। मी म्हटलं जर लोक जर उभारले तर तुम्ही तिघ खडी उभारला पाहिजे, का बरं तुम्हाला सजा ते एकच आहे। मी सांगितलं होतं लोक भरपूर येणार आहेत, आमच्या जीवाचा जिगरचा माणूस संतोष लाड येणार आहे, हे पटांगण कधी खाली राहणार नव्हतं। आता कर्नाटक राज्यामध्ये आमच्या आशेचे किरण एकमात्र संतोष लाड उरलेले आहेत आणि ह्या दिव्याला जपण्याचं काम, या व्यक्तित्वाला जपण्याचं काम आम्ही सर्व कर्नाटकातल्या सर्व मराठी बांधवाचा आहे, त्यांच्या पाठीशी उभा साहेब। कर्नाटकमध्ये गडबड चालल्या, लोक आहेत साहेब नाही। मी म्हटलो हा मर्द मराठ्याचा बच्चा असे, याचे हाड कधी द्यायचे पैसे नसे, ह्याच्या नसा नसात हिंमतबाजी असे। हे माणूस मागे पुढे बघणार नाही, आमच्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार। साहेब आमची इच्छा आहे तुम्ही कॅबिनेट मंत्री झालो, या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तुम्ही झालं पाहिजे साहेब, या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर। येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये या छत्रपतीचा मावळा बेंगळूरच्या विधानसभेवर आपला भगवा पताका फरिला पाहिजे। अख्खा कर्नाटक तुमच्या सोबत आहे साहेब, पूरा बेंगलुरु से लेके बीदर तक, मंगलूर से लेके बेलगाम तक, हर जगह पर, हर कस्बे में, हर जगह पर मराठा बोल रहे कि संतोष लाड, संतोष लाड, संतोष लाड। तुम्ही सिर्फ बोर्ड राखवा साहेब, आमच्या मराठी त्याला उठवा, त्याला झोपवा म्हणून सांगा, हे सर्व मावळे करता का नाही? ज्या रोजी आमच्या लीडरला माहित झालं